नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र. मित्रांनो, एक मागच्या वर्षी आपण नुकतंच लॉकडाऊन उठल्यानंतर आपण ज्या शेडचा व्हिडिओ केला त्या शेडला आज आपण पुन्हा एकदा भेट दिलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ केला त्यावेळेस त्यांचं म्हणजे नुकतंच त्यांनी मुक्त गोठा वगैरे नवीन सिस्टीम चालू केली होती, पण त्यावेळेस दुसरीकडे होता शेड आणि त्यानंतर शेड शिफ्ट केल्यानंतर ह्या दुसऱ्या भागामध्ये शिफ्ट केला आणि पूर्णपणे तंतोतंत एकदम ॲक्युरेट नियोजन वगैरे व्यवस्थित करून त्यांनी नवीन मुक्त गोठ्याचा सुरुवात केली आहे. आणि त्यामध्ये त्यावेळेस जी जनावरं होती त्या टाईप जनावरं असून आता त्यात आणखीन काही भर झालेली आहे, त्यात नंतर कालवडी वगैरे वाढलेली आहे. त्यावेळेस त्यांनी जनावरांमध्ये पहिल्यांदा घुसले होते, पण आज त्यांचा अनुभव 1-2-3 वर्षाचा त्यांना अनुभव त्याचा मिळालेला आहे. आणि त्यानंतर आता रुटीन कसं चालू आहे ते आपण त्या मालकांकडून जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात आणि ज्यांनी कोणी जुना पार्ट बघितला नसेल त्यांच्यासाठी मी वर आय बटनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. तर नमस्कार मालक. नमस्कार. आपल्याला एकदा प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपला परिचय द्या पूर्ण. हां, माझं नाव संभाजी विश्वास पाटील, राहणार अंजनगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर आपण आता पहिल्यांदा आपण मागच्या वेळेस व्हिडिओ केला त्यावेळेस तुम्ही नवीन सुरुवात केली होती. आता त्यानंतर आपल्याला काय कसं अनुभव येत गेलं आणि त्यावेळेस काय चुका झाल्या त्यानंतर आपण काय सुधारून घेतले त्याबद्दल माहिती द्यायची. त्यावेळेस कसं आपण नवीनच होतो, लहान शेड होता आपला. आता मोठा मुक्त गोठा केला, 1 अर्ध्या एकराचा रान आहे, त्याच्यात 60x42 शेड आहे. 60x42 शेड आहे. आणि जी ओपन स्पेस किती घेतला त्याचा? ओपन स्पेस साधारण ह्या बाजूला 100 फूट, ह्या बाजूला 100 फूट. हां, म्हणजे रनिंग 200 फूट आहे. 200 फूट रनिंग आहे. आणि रुंदीला किती? रुंदीला 125च्या आसपास आहे बघा. 125च्या आसपास. तर मित्रांनो, 200 फूट लांबी आणि 125 फूट रुंदी आहे. त्यामध्येच हा पत्र्याचा शेड आहे. तर शेड 2 पाकी आहे मित्रांनो, मधून त्यांनी स्पेस ठेवलेला आहे. त्यानंतर ही बघू शकता त्यांनी गव्हाणीची सिस्टीम कशी केली आहे. आता इथं पक्क्या स्वरूपाचं पण करता येत होतं, पण एक साधारणतः खर्चामध्ये बचत होते. आणि ही जी फायबरचं ड्रम आहेत ही दीर्घकाळ म्हणजे जोपर्यंत शेड आहे तोपर्यंत ह्याला काहीच होत नाही. फक्त झालं तर काय वेल्डिंगचा पार्ट वगैरे निसटणे किंवा काय इतर गोष्टी होऊ शकतात. पण ही त्यांच्या जुन्या शेडमधलं जी मटेरियल होतं ती पण तिथे ह्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून खर्चात बचत होईल. आणि त्यानंतर ही कॉन्क्रीटमध्ये स्लॅबच्या पद्धतीने ही समोरच्या भिंती घेतलेल्या आहेत. आता ह्या भिंतीची हाईट किती आहे मालक? एक साधारणतः 2.5 फुटापर्यंत हाईट आहे. म्हणजे जनावरांना 2.5 फुटाच्या हाईटनं गव्हाण केली तर व्यवस्थित खायला येतं. आता एका साईडला किती जनावर बसतील ही अशी बांधायची? म्हणजे साईडला 20 जनावर बसतील. 20 जनावर म्हणजे ह्या साईडला 20, ह्या साईडला 20. आता इकडे फक्त दुधाची जनावर आहेत का? हा, नाही, गायी सगळ्या इकडे आहेत. हां, दुधाच्या. हां, आणि ह्या साईडला म्हणलं तर म्हशी, वासरं, म्हशी, देशी गाई, बारकी वासरं, देशी गाई. ह्या साईडला डॉक्टर साहेब, ह्या साईडला देशी गाई, म्हशी आणि ज्या कालवडी आहेत त्या लहान त्या कालवडी आहेत सगळ्या इथं. आता सिमेंटचं आपण चांगल्या पद्धतीचं म्हणजे इम्पोर्टेड सिमेंट वापरायला सुरुवात केली. सेक्सेड सिमेंट किती वापरलं, त्याचा रिझल्ट कसा आला त्याबद्दल जरा माहिती द्यायची. कारण काय होतं माहिती आहे का, सिमेंटवर काम करायची सगळ्याची इच्छा असते, पण जी खर्च होणार आहे त्यात कसं आहे, गाय रिपीट झाल्या काय झाल्या त्यावेळेस लय तोट्यात जातं शेतकरी. मग ती तसा अनुभव आला का आपल्याला? काय नाही, सिमेंटमध्ये खर्च आला बरं का. हां, पण गायी चांगल्या तयार झाल्या. माझ्याकडे घरच्या गाय कालवडी आहेत, 6-7 गायी आता कालवडी म्हणजे तयार झालेल्या. हां, आपण सिमेंट वापरताना सेक्शन म्हणजे कालवडी होणार सिमेंट वापरलं का रेग्युलर मधलं? रेग्युलर मधलं वापरलं होतं, फक्त चांगल्या जातीचं रेग्युलर मध्ये सिमेंट. तर मित्रांनो, कसं माहिती आहे, ज्यावेळेस जास्त जनावर आहेत तुमच्याकडे त्यावेळेस तुम्हाला जर 100% खात्री असेल की ही गाय आपली सिमेंट टाकल्यानंतर राहतेच, तर त्यावेळेस तुम्ही बिनधास्त डोळं झाकून सेक्सेड सिमेंट वापरा. पण सेक्सेड सिमेंट वापरताना एक म्हणजे अंदाज पंचे म्हणजे आपली गाय गाबत जाईल किंवा नाही अशा गायींना, किंवा ज्या गायी गाब जायला त्रास देते त्या गायींना शक्यतो सेक्सेड सिमेंट वापरू नका. कन्व्हेन्शनल सिमेंटमध्ये तुम्ही मित्र म्हणजे की 10 गायी तुमच्या आहेत, एक 4 गायींना कालवडी होऊ द्या, 10 गायी पाठीमागे 4 कालवडी जर तुम्ही सांभाळल्या तर ती सुद्धा अतिशय फायद्याच ठरणार आहे. कसं होतं, प्रत्येक वेळेस 10 गायी मागे 10 जर कालवडी सांभाळल्या तर त्यावेळेस काय होतं की ताळमेळ जुळत नाही आणि असं वाटतंय की एक वेळेस असं वाटतं की आपल्याला हे कालवडी उगाच सांभाळल्या म्हणजे त्याचं आपण हिडीस करतो त्या कालवडीकडे व्यवस्थित लक्ष देत आणि त्यांची पाहिजे तशी वाढ पण होत नाही त्या ठिकाणी. म्हणजे एकदम 10 कालवडी सांभाळण्यापेक्षा 4 सांभाळल्या म्हणजे त्या पण चांगल्या होत्या, त्या
लवकर हिटवर येते, त्या गाभ जाते, त्यांचं दूध उत्पादन लवकर चालू होते. हा. आता आपण त्यावेळेस गाय घेतली होती, त्यामध्ये काय वाढ केली का, त्यात काय विकल्या वगैरे काय? नाही, काही विकलं नाही. हां, उलटे घरच्या कालवड्याच्याच गायी तयार झालेल्या, घरच्या कालवडीच्या गायी तयार झाल्या. विकलं नाही त्यातलं काय. आता दूध किती जाते 2 टायमाचं? आता 2 टायमाचं दूध आहे 170 लिटर. 170 लिटर. 170. हा, चालू दुधाला किती गाय चालू आहे ते? हां, 5 पार्ट्या द्या. 15 गायी आहेत, त्यातल्या 5 गायी पार्ट्या आहेत. पार्टी आहे. हा. तर मित्रांनो, एक साधारणतः आपल्या शेडवरचा जो जनावरांच्या जी एवढी जनावर आपली दुधाला चालू आहे ती, आणि जी भाकड आहे ती, म्हणजे जी बंद आहे ती, कारवडं फिरवडं ही अशी सोडून द्या, पण जेवढी चालू आहे ती का नाही, एक सरासरी त्यांचा ॲव्हरेज कसा जास्त पडेल त्याच्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. तर मला आता आपलं 170 लिटर दूध आहे. आता दूध आपण कुठल्या डेअरीला वाढता का, काय खाव्याचा वगैरे व्यवसाय? नाही, आता हेरिटेज डेअरीला वाढतोय. हेरिटेजला स्वतःच माझी सेंटर उभा केलं, स्वतः सेंटर संकलन केंद्र तुमच्याकडे आहे. संकल्याकडे केलं. आता 3, 5, 8, 5 म्हणजे कसं आहे रेट त्या दुधाचा रेटचं? 3, 5, 8, 5ला साधारण 31, 31.5 रुपये हेरिटेजला बसतोय. हेरिटेजला. आता आपली क्वालिटी काय लागते दुधाची? आपली लागते की 3, 4, हां, 8, 5, 8, 6 ह्या मापात लागते ते. आता बऱ्याच वेळेस काय होतंय, फॅट चांगली असते पण एसएनएफ लागत नाही. कमी लागत. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम ते 8-4, 8-3 एसएनएफ लागतंय. फॅट 4च्या घरात असते पण एसएनएफ कमी लागतंय. तर तसा प्रॉब्लेम आला आपल्यासाठी काय, किंवा त्याच्यावर काय करावं? त्याच्यासाठी वाळली वैरण जनावराला महत्वाची आहे. रोज एसएनएफ वाढण्यासाठी वाळली वैरण गरजेची आहे. ओला चारा उपयोगाचा नाही त्यासाठी. म्हणजे वाळला चारा असेल तर एसएनएफ चांगलं राहते. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना असं प्रॉब्लेम येतात की वाळला चारा नसतो शेडवरती, आणि त्यावेळेस मग फॅट लागते पण एसएनएफ लागत नाही. थोड्या वेळात फोन करतो मी तुला. मालकांनी सांगितलं की वाळला चारा गरजेचा आहे, एसएनएफ व्यवस्थित लागत नसेल तर वाळला चारा गरजेचा आहे. आता आपण चारा देताना कशा स्वरूपात चारा देता? आता चारा देताना मिक्स चारा देतो आपण. कडबा, गिनीगोल, कडवळ, ह्याची एक साधारण 15 किलोची बकेट आहे. ती अधिक मुरघास 1 बकेट. साधारण एका गाईला 1 दिवसाला 30 किलो चारा देतो आपण. म्हणजे दिवसात एकच टाइम देतात? दिवसात एकच टाइम. सकाळी देता का संध्याकाळी? सकाळी 2 टाइम देतो आपण. 2 टाइम. सकाळी 2-2 पाट्या आणि संध्याकाळी 2-2 पाट्या. प्रत्येक जनावरला 2-2, एक पाटी मुरघासन, एक पाटी कुटी. आता मुरघास कंटिन्यू वर्षभर, आपण जसं मागच्या वेळेस चालतो त्यावेळेस पण मुरघास चालू होता. मुरघास कंटिन्यू कंटिन्यू. आणि आता आपली जनावर आता ताजी विलेली येते, एक ठराविक पीकवर किती दिवस राहते ती? 3 ते 3.5 महिने. 3.5 महिने. म्हणजे 3.5 महिने जनावर दुधाची लेवल सोडत नाही. तिथून परत कसं कमी होते ती? 1 लिटर, अर्धा लिटर न कमी होत आहे. आणि आठवतं कधी जनावर? आठवतं आपण 7व्या महिन्यात. 7व्या महिन्यात म्हणजे आठवायला चालू करा. 7व्या महिन्यात पूर्ण आठवायचंच त्याला. आठवताना काय काय काळजी घ्यावं लागतं? आठवताना 1 टाइम आठवायची, नंतर दुसऱ्या 2 टाइम आठवायचं, 3 टाइम आठवायचं, आणि डायरेक्ट टोबा सोडून म्हणजे 1 धारल गॅप देऊन परत 2 धारल गॅप देऊन असं करून. टोबा कुठल्या सोडता? कॅप्रविनच्या. तर मित्रांनो, की ज्या जनावरांना सडामध्ये ज्यावेळेस दूध आठवताना दुधाच्या गाठी वगैरे येतात, किंवा एखादं सड कमी चालतं, पाकं वर खाली आहे, एखादं सड आकुडच आहे, किंवा एखाद्या कासाचा साईजच एकार झालेला आहे, तर अशा बऱ्याचशा ठिकाणी कॅप्रॉइन डिशचा बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळतो इथं. तर मार्केटमध्ये ड्राय काऊ जे 2-3 कंपन्या टोब आहेत, त्यामध्ये कॅप्रॉइन डिशी प्रत्येक भागामध्ये मिळते. ज्यांच्याकडे कॅप्रॉइन डिशी अवेलेबल नसेल तर त्या भागामध्ये दुसऱ्या कंपनीच्या टोबा मिळू शकतील. तर ड्राय काऊ ज्यावेळेस गाय आठवत आहे तुम्ही, त्यावेळेस ड्राय काऊच्या ज्या ट्रीटमेंटच्या ज्या टोबा आहेत त्याच टोबा वापरा. तुम्ही रेग्युलर साध्या टोबा सोडून जर गाय आठवत असाल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार नाही. तुम्ही कॅप्रॉइन किंवा स्पेक्ट्रामास्टर DC आणि 1-2 कंपन्या टोबा आहेत, त्या जर आठवून जर जनावर आठवली त्या टोबा सोडून तर तुमच्या गायीच्या कासेचा प्रॉब्लेम मी तर म्हणेल की 99% क्लिअर होते, तर कव्हर होते. आणि ह्या वेळेस जर मास्टरडीसमुळे एखादं सड कमी वगैरे चालत असेल तर त्या टूबनं पुढच्या ह्याच्या भविष्यातल्या वेन काळामध्ये ते रिकवर होण्यामध्ये मदत होते. आता चाऱ्यावरचा आता 170 लिटर दूध आहे, दुधाचं 170-30 रुपये जरी भाव झाला तरी एक साधारणतः 5-5.5 हजार रुपयाचं रोजचं दूध होतंय. पण त्याच्या पाठीमागे खर्च किती येतोय? खर्च एक खोराकासाठी
2000 रुपये. किती लागते खुराक? खुराक एक बॅग लागते. एक बॅग कोणची वापरता? इंद्रनील वापरतोय. इंद्रनील. आता इंद्रनीलचं चालू रेट काय? 1680 रुपये. मग 70 किलो बॅग आहे. 59 किलोची बॅग. आणि पेंड कुठली वापरता? पेंड शेंगदाणा पेंड जी म्हणजे असेल अवेलेबल. आणि भरडा? भरडा चालतो. भरडा किती देता? साधारण एका गाईला एक अर्धा किलोच्या आसपास. सकाळी अर्धा किलो, संध्याकाळी अर्धा किलो. सकाळी म्हणजे दिवसाला एक बॅग, 2 टायमाला एक बॅग लागते का एका टायमाला लागते बॅग? नाही, 2 टायमाला एक. 2 टायमाला एक बॅग. आणि एक साधारणतः 15 किलो पेंड दिवसाला? 15 किलो पेंड आणि एक 10-15 किलो भरडा. 10 किलो भरडा. तर मित्रांनो, एवढी जनावरं सांभाळताना खुराक सुद्धा तितकंच देणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेस काय झालं मागच्या काळामध्ये की दुधाला भाव नव्हता, त्यावेळेस लोकांनी खुराक देण्यामध्ये अतिशय म्हणजे काटकसर केलेली आहे. त्यामुळे जनावरांना लय प्रॉब्लेम आले. तर पेंडीचा वापर न केल्यामुळे जनावर गाब जाण्यामध्ये लय त्रास दिला आहे ह्या वर्षी जनावरांनी. कारण कोणाला जरी विचारलं तरी 50% गाई त्यांच्या गाब नाही, ते आणखीन सुद्धा बऱ्याच जणांच्या नाही ते गाब. आपल्या इथं काय समस्या आली उन्हाळ्याची चाऱ्यामुळं वगैरे? काय नाही, चाऱ्यामुळं खुराकामुळं कसली समस्या नाही इथं. नाही ना? नाही. तर मित्रांनो, जनावर सांभाळताना काटकसर जर तुम्ही केली तर ती तुमच्याच अंगलट येणार आहे. कारण जर वेळेवर गाय गाब नाही गेली तर ती सांभाळण्यामध्ये म्हणजे तोट्याचीच बाजू आहे. ती नफा जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला मिळत नाही आणि तिचा खर्च सुद्धा मेंटेनन्स सुद्धा तेवढ्या होत नाही. ते हे राजहंस पक्षी आहे ना? राजहंस पक्षी पण त्यांनी सोडले. मी काय त्याचा म्हणजे नेमका काय उपयोग काय होते शेडमध्ये? ह्याच्यामुळं शेडमध्ये कसलाही विसो काटा, सापा वगैरे असलं काही येत नाही. इतर पक्षी कुठला येत नाही त्याच्यामुळं. आणि शेण उकरायला मदत करते चांगलं. शेण मऊ करते सगळं, भुसभुशीत. ती गुचिडं वगैरे खाते ती का? ती आता गोछडाकडे इतकं लक्ष दिलं नाही बरं का, पण शेण तरी पूर्ण भोगा करते सगळं. जनावरांना वगैरे काय त्रास देत नाही? काय तर कसलाही त्रास नाही. नवीन माणूस आला तर ती नवीन माणूस आलेल्यासाठी सावध करते. ती सावध करते म्हणजे वेगळं कोण इथं आलंय, नवीन माणूस कोण आला की ते वरडायला सुरू करते, वरडायला चालू करते. आपण कुठून आणली ती? ही उपळाई खुर्दवरून आणली. म्हणजे आपल्या शेजारच्या गावात. केवढ्याला बसला आपल्याला नग? एक नग 1000 रुपयाला बसलाय बघा. त्यातला 1000 रुपयाला. मग त्यात आता म्हणजे जोडी घेताना जोडी मिळते अशी का? ती त्यांच्याकडे असं क्वांटिटी मध्ये विकायला का त्यांच्या गोट्यावर तयार झालेली आहेत? ती तयार झालेली आहेत, अंड्यावर पिली कोंबडी बसवून हे करून काढलेली आहेत ती. पण त्यांना काय पाणी वगैरे सोडावं लागतं त्यांना बसायला वगैरे? हाय, आता पाण्याच्या टँक आहे तिथं. त्या टँक मध्ये उड्या हाणते ती, पोवते ती, सगळं करते ती. तर मित्रांनो, अशा पक्ष्यांचा ही एक पक्षी आणि दुसरं गिनी फाऊल म्हणून एक दुसरा कोंबडी प्रकार आहे, चिनी कोंबडी. चिनी कोंबडी. तर ह्याच्यामुळं काय होतंय, विचू काटा म्हणा, मोठी मोठी साप सुद्धा ही मारून टाकते. त्यामुळे मित्रांनो, संध्याकाळी तुम्ही एक गस्त घालणारा पक्षी म्हणलं तर चालेल की तुम्ही निवांत झोपू शकता. ही वॉचमन आहे म्हणून ठेवलाय म्हणायचं. आणि दुसरं कोण आलं चोर फिर तर ही कालवा करून तुमच्या लक्षात आणून देते ती, असा प्रकार होतोय. तर मित्रांनो, शेडचं नियोजन कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि ह्यांच्या आधीचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका. ह्यांच्या आधीच्या पार्टमध्ये बघा आणि ह्यांनी कशी आपली सुधारणा करून घेतली, प्रगती करून घेतली. या पद्धतीनंच तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये बदल करून घ्या, तुमची प्रगती करून घ्या मित्रांनो. तर मला तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.